नमस्कार मित्रांनो, माझं नाव यश सातपुते. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओमध्ये म्हणजे मला एवढं काय काम वगैरे नाही आज, म्हणजे आहे काम, पण तसलं काय व्हिडिओ बनवण्यासारखं काय काम नाही. तर त्याच्यामुळं आज मी माझं गाव दाखवणार आहे, ज्या गावात मी राहतोय. आणि तिथं माझं मम्मी पण राहिली त्या गावात, म्हणजे मम्मीचं गाव आहे त्याच्यामुळे ते राहिलीच असं की तर गाव दाखवणार आज तुम्हाला माझं, की काय काय आहे काय काय नाही, काय सुविधा आहे आमच्या गावात आणि गावकडचं जीवन कसं असते कसं नाही हे दाखवणार आहे. आता सध्याला आमचे त्याकडे बांधकाम वगैरे चाललंय. तिथं अगोदर जर अगोदरचे व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल की इथं तसलं भितारले असं जुनं काळातलं होतं, म्हणजे प्लास्टर बिस्टर काय नव्हतं कधी, पण पडायचं म्हणजे पडायच्या गतीवर नव्हतं, पण पुढं जाऊन पडायच्या गतीवर येऊ शकतं. त्याच्यामुळे का नाही प्लास्टर वगैरे करून घेतलं असतं. तर ही प्लास्टर आहे का नाही आपलं मुंबई पुणे साईडला कसं POPने वगैरे करतात, पण इथं गावाकडे आहे का नाही आमच्या ही चुना असतो, त्या चुना बरोबर आहे का नाही मिक्स करून प्लास्टर करतात. ही सिमेंट मग काय POP केली तर तुम्ही बघू शकता ही चुनाने केलंय. उलट चुना चांगला असतोय, चुनाने घर वगैरे का नाही गार राहतं, आणि POPने वगैरे काय माहिती राहते का नाही, पण चुन्याने का नाही ती पण आहे का नाही खोली चुन्यानेच बांधली आहे, म्हणजे प्लास्टर केलंय चुन्याने. तर त्याच्यामुळे का नाही ती पण गार असते, ही पण गार आहे, आपलं जुनी पद्धत भारताची, त्याच्यामुळे चांगलं आहे. तर नाही तुम्हाला नाही दावत. तर तिथं आहे का नाही काम करा आहे, जे आहे ते आहे, म्हणजे त्यांना नको काय बोलायला, तर त्यांना यायचं नाही व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे त्यांचं नाही दावत बांधकाम करताना. तर चला दाखवतो तुम्हाला. तर ही माझं का नाही आमच्या घरचं पतंग आहे, तुम्ही बघू शकता. तर हे मित्रांनो आमच्या गावातलं महादेवाचं मंदिर आहे. तसं आमच्या गावातले काय मंदिरं वगैरे आहे, पण ही महादेवाचं मंदिर आहे, त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं महादेवाचं मंदिर दाखवतो. तर ही सध्या गेल्या वर्षी रेनोव्हेटला घेतलेलं, म्हणजे रेनोव्हेशन चाललेली आहे जी. तर आता सध्या काम थांबलेलं आहे. तर हो का बघू शकतात ती ही एंट्री आहे. तर ही एंट्रीपासून तुम्ही बघू शकता ही चौकातपासून की किती जुनं असणार ही. आणखी ही दगडं पण लय जुनी आहे. आमच्या गावातल्या सगळ्यात एकाने जुन्या मंदिरापैकी एक आहे ही मंदिर. बघा इथं माणसांनी कट्ट्या केलं आहे, कीर्तन वगैरे असल्यावर इथं कट्ट्याला बसतात कीर्तनकार वगैरे. तर हे बघू शकता, तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेल्यावर. तर हो का मित्रांनो हे चौकातच्या आतमध्ये चाललं महादेवाचं मंदिर आहे. हे इथं नंदी बसवलं आहे, बघा बघू शकता ह्या साईडला अख्खं. तर हे रेनोव्हेशन चाललंय. हो हे पहिलं नंदी आहे. हो का एकदम निवांत आहे मंदिर, लय भारी आहे आपल्या इकडं, तुम्ही बघू शकता. तर हो का तुम्ही बघू शकता ही बारकी एकानं पिंड आहे महादेवाची. इथं ही जरा दगडांवरती चित्रकला केली आहे. ह्याच्यापासून बघू शकता तुम्ही की किती जुनं आहे का नाही मंदिर आहे. सोनं आहे किती जुनं मंदिर आहे काय माहित. तर आमच्याच गावातलं आहे का नाही पोरांना माहीत नाही. तर हो का इथं बघू शकतात इथं गणपतीचं पण आहे. हो का महादेवाचं तर हो का बघू शकतात लय भारी एकाने असं आतमधनं केलंय महादेवाची पिंड ही. मित्रांनो पाय वगैरे पडलं, पुन्हा गेट लावलं. हे गेट कशामुळे लावलं ते नाही माहिती, पण जाऊन दे, आपल्या एवढं काय लेणं देणं नाही. बघा बघू शकता एकदम निवांत जागा आहे, लय भारी जागा आहे. असं आमच्याकडे गावात खूप मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. म्हणजे काय सगळं मंदिराच्या आतमध्ये जाऊन नाही दाखवत, कारण की असं म्हणलं तर व्हिडिओ खूपच मोठं होईल. तर बघू शकतात की तुम्हाला दाखवतो. बघू शकता मित्रांनो ही श्री भैरवनाथाच्या नावाने चांग भलं लिहिलं इथं. हो का तिथं त्या महादेवाचं मंदिर आहे, इथं भैरवनाथाचं मंदिर आहे, आणि इथं समोर मारुतीचं मंदिर आहे, म्हणजे आपलं हनुमानाचं. तर हो का तर हो का मित्रांनो हे मारुतीचं मंदिर आहे, आणि गणपतीचं पण आहे मागं चित्र, बघू शकता. इथं एकदम भारी केलं आहे मारुतीचं मंदिर हे.
तर बघा इथं मागं गणपतीचं आहे. बघा मित्रांनो बघू शकता इथं माणसं पाया पड्या वगैरे येतात, त्याच्यामुळे जास्त काय कालव करत नाही, एकदम निवांत आहे इथं पण. तर मित्रांनो आता आलो इथं सोन्याच्या घरी, ती शाळेपासून सुटलेला, तर त्याला कपडे बदली करायचं होतं म्हणून आपण व्हिडिओ वगैरे बनवणार आहे. तर ही त्यांचा पटांग वगैरे आहे, आमच्याच दारासमोर राहतात, म्हणजे त्यांच्या दारासमोर आम्ही राहतो, आमच्या दारासमोर ते राहतात, असं आहे. तर हो का ही त्यांचा गोठा आहे, इथं 2 म्हशी आहे, तिथं त्यांचा बैल आहे, त्याचं नाव राजा आहे. तर दाखवतो तुम्हाला. मित्रांनो ही शर्यतीचा बैल आहे, ह्याचं नाव राजा आहे. राजा बोलल्यावर आहे का नाही बघते, ही बैल आहे का नाही गटपास आहे, बघू शकतात तुम्ही, एकदम तब्येत काय बैलाची, आणि लय जोरात पळतो. त्यांच्यापाशी ती साधी गाई आहे आणि त्याचं ती खोंड आहे, त्या आपण आहे का नाही पलवाया तयार करायचं आहे. आणि हो का ही बटकं वगैरे आहे त्यांच्या दारी, तिथे एक घोडा आहे त्या खोंडाबरोबर पलवायला, आणि त्यांच्या शेरदा वगैरे आहे. तर तुम्ही बघू शकता, आणल्या गटपास झालाय ही बैल, हो का एकदम चांगला बैल आहे. येऊ खाणायचं आपलं लांबूनच बरं. सोन्या दावर त्याला सोन्या हे बैल का नाही पहिल्या मैदानात गटपास झालाय. हा आणि का नाही ही बैल आणल्या का नाही 5,05,000 आणलेला. ते मालक काय म्हणलेला की नाही पळाला की पैसे देऊ नका. आणल्या पहिल्या मैदान गटपास झाला, चांगला पळतो आणि इतके माहिती. तुमच्यापाशी आणल्यापासून आहे का नाही किती मैदान पडलंय बैल? एकच मैदान पहिल्यांदा गटपास झालाय. हा आणि तेवढं अजून पुन्हा न्यायचं आहे ना दुसरं. हा मित्रांनो ही बघू शकता, ही त्यांचं खोंड आहे सोन्या ह्यांचं, ह्याचं नाव बाजा आहे, आणि ती घोडा आहे, ही त्याची आई आहे त्या खोंडाची, आणि ती घोडा आहे. हे घोडा नाही, ही खच्चर आहे, घोडा पण कन्सिडर करा आपलं, हो का. तर ही त्यांचा पतंग आहे, त्यांच्यापाशी एक JCB पण आहे, ती गेल्या आता कामाला. ही त्यांच्या एका नाही इनोवा है. ये देखो आलम भाई JCB का ड्राइवर है. आलम भाई तुम्हारा नाम बताओ पूरा. मोहम्मद तबरेज आलम. हाँ ही आहे त्यांचं इथं ड्राइवर कामाला. आलम भाई को क्या क्या गाड़ी आता है? सब कुछ आता है. सब कुछ आता है क्या? तो ये देख सकते हैं दोस्तों, ये आलम भाई आहे. तर ही इथं आलोय आमच्या इथल्या का नाही, म्हणजे आमच्या गावातल्या ग्राउंड आहे. तर इथं खूप काय आहे, म्हणजे आमच्या गावात वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्धा होत राहतात, म्हणजे असं काय ना काय होत राहते. कधी कुस्ती होती, कधी क्रिकेट होतं, कधी असं खूप काय बनवलं आहे आमच्या इथं. जे आमच्या इथले म्हणजे सरपंच आहे, जे आमच्या इथं कार्यकर्ता आहे, त्यांनी खूप काय बनवलं आहे इथं. अगोदर मग फक्त आहे का नाही पतंग होतं, फक्त पतंग. इथं खूप काय केलं आहे त्यांनी, तुम्हाला एक एक करून सगळं स्पष्टपैकी दाखवतो काय काय आहे. तर हो का मित्रांनो, ही एकदम फॉरेन टाईप आहे का नाही ग्राउंड केले. तर आता ही तुम्हाला माती वगैरे दिसत असेल, पण काय विषय आहे तिथनं पोरं वगैरे येतात, ते माती वगैरे आहे का नाही असं उरती थोडंफार खेळताना वगैरे नाही, त्याच्यामुळे थोडंफार माती आता असणारच. कुठं पण असू इंडियामध्ये कुठं पण गेलं का नाही, म्हणजे कुठं पण दुनियामध्ये तिथं वारं असं चालतं, ते वाऱ्याने ही म्हणजे माती उडून येते कुठं पण. तर त्याच्यामुळे असं दिसतंय, बाकी काही चांगलंच आहे. ह्याला जवळजवळ वर्ष 2.5 वर्ष झालं असं बनवून, आहे का नाही. हा तर हो का ही एकदम भारी आहे. तर आता ही कोण बॅट बॉलसाठी वापरते, कोण कशासाठी. तसं तर ही आहे का नाही बास्केटबॉलचं ग्राउंड दिसते, हो का. तिथं बास्केटबॉलसाठी ही पण आहे, पण आता पण म्हणजे जे आमची इथली चांगली बनवतात, पण माणसांना का नाही आपण किती पण काय केलं का नाही, म्हणजे आपल्या का नाही सरकारने जेवढं पण काय केलं का नाही, जेव्हा पण तर माणसं शाणी नाही का नाही वापरणारी, तेव्हा पण त्या का नाही काहीच करू नाही शकत. देशचं आहे का नाही काय, म्हणजे पुढे जाऊन काय भविष्यच होऊ नाही शकत. आता एवढं काय का नाही ग्राउंड वगैरे केलंय, पण काय असतात माणसं ज्यांना म्हणजे लेच आहे का नाही त्यांच्यात काय असते काय माहिती, काय राग असतोय काय असते ते नाही माहिती, पण असं तोरतात. त्याच्यामुळे का नाही पुढं ज्यांना काय खेळायचं वगैरे असते, ज्यांना काय खरंच काय स्पोर्ट पर्सन वगैरे बनायचं असते, तर त्यांच्यासाठी पुढं काय मौका भेटतच नाही असं काय करायला. तर त्याच्यामुळे माझं एवढीच विनंती आहे, जर तुम्ही बघत असाल माझे व्हिडिओ, तर आहे का नाही म्हणजे कोण पण असो, तुम्ही दररोज बघणारे असो काही असो, जे आपल्या सरकारने सुविधा दिली त्याचा लाभ घ्या, त्याचं नुकसान नका करू. कारण की जे एकतर चालले सरकार आपल्याच भयासाठी करते, आपणच आहे का नाही असं तोडफोड करायची, तर आपलं काय कुणाचं भय होणार नाही. सरकारला काय चांगलं वाटतं का आपण तोडतोय, काही वाटते, पण नाही असं दुश्मनी नाही करा पाहिजे, असं तोडा बिडा नाही पाहिजे. त्याला इथं कुलूप आहे,
संध्याकाळचं वगैरे उघडतात. तर ही बॅडमिंटन वगैरेची हे आहे, म्हणजे टेनिस आहे बहुतेक. एक मिनटं ही फोकस होय ना तिथं. तर ही टेनिसचं ग्राउंड आहे. आपल्या एवढं नाही माहिती, आपण नाही एवढं स्पोर्ट्स पर्सन. तर आता हे तर कुलूप आहे त्याच्यामुळे आपण आतमध्ये नाही जात, असं तसं गेलो पण नसतो. तर हिचं चांगली स्पर्धा होत राहतात. तर ही इथं ही केलं आहे, म्हणजे आपलं साधंसुधं जे गार्डन वगैरे मध्ये असते ती वगैरे केलं आहे. तर जसं की एकाने असं डेली एक्सरसाइज वगैरे करायला चांगले. तिथं एक स्टेज आहे, म्हणजे काय ना काय तिथनं ऑर्गनाईज वगैरे करायला. इथं क्रिकेटचं ते आहे का नाही मोठं ग्राउंड आहे. क्रिकेट खेळतात, पुन्हा कुस्ती वगैरे होती. तर जेव्हा पण असं तेव्हा दाखवतो. तर हो का ते बघू शकता. हो का. तर ही असं आहे का नाही, जरा थोडंफार आहे का नाही बॉडी रिलॅक्स वगैरे करायला, म्हणजे जरा वर्कआउट वगैरे करा. थोडं जे हलकं फुलकं आहे, ज्यांना जिम अफोर्ड नाही होऊ शकत ते साधंसुद्धा प्रॅक्टिस वगैरे करा इथं करू शकतं. इथं पुशअप करू शकतात, इथं वेट लिफ्टिंग करू शकतात. इथं होतं जी कोणी तोडले काही ती जुनं झालं त्याच्यामुळे तुटले ते नाही माहिती. पण काय आता होईन, मेंटेनन्स होईन ह्याची पण असते. आमच्या गावी पण काळजी वगैरे करतात. पण जी खेळणारी माणसं आहे तीच नीट नाही वागत, तर काय करावं माणसांनी. तर हे तर ह्याच्या आतमध्ये पण एक लय मोठं आहे का नाही बॅडमिंटन खेळायचं ते का नाही लय मोठं आहे का नाही ग्राउंड आहे. तिथं मी गेलतो पण, म्हणजे इनडोर आहे का नाही खेळायला आहे चांगल्यापैकी. एकदम वरती आहे का ही आहे लय मोठं आहे. तिथं मी आतमध्ये गेलो पण आहे. पण काय विषय आता कुलूप आहे त्याच्या म्हणून नाही सांगत. तर हो का हे बघू शकतात. असं आहे हे काय हे तवा बांधलेलं आहे, असं विषय आहे. बाकी काय नाही, म्हणजे हायले काय बघण्यासारखं. तर ही ग्राउंड आहे. तिथं आहे का नाही असं बघायला आहे का नाही, तिथं पायऱ्या पण बसवल्यात. म्हणजे पायऱ्या नाही, म्हणजे ती बसायला जागा केली आहे. तर हे मोठे ग्राउंड आहे. इथं आहे का नाही लोकल पण खेळायला येतात. कधी टुर्नामेंट वगैरे असते ती पण खेळतात माणसं. तर दाखवतो हो का बघू शकता, एकदम स्टेडियम टाईप केलंय. ही अगोदर नुसतं मी अगोदर लहानपणी आलतो का नाही एकदा, ही फक्त आहे का ना अख्खं पटांग होतं. इथं काय कंपाऊंड नव्हतं, काय नव्हतं. तर ही खूप भारी आहे का नाही असं केलंय. रस्ते पण खूप भारी केले आणि कसं स्टेडियम टाईप पण बनवलंय व्ह्युअर्स लोकांना बघायला. असे खूप भारी केले आमच्या गावात. आमच्या आहे का नाही इथं पालखीतं आहे, म्हणजे ही अख्खं जिथं ही ग्राउंड वगैरे आहे ती अख्ख्या जाग्याला आम्ही पालखीतं बोलतो. कारण की आहे का नाही प्रत्येक वर्षी आहे का नाही जी विठ्ठलांची आहे का नाही पालखी ती तुकाराम महाराजांची. तर इथं आमच्या गावात मुक्काम असतोय. तर त्या मुक्कामचं ते एकदम परफेक्ट जागा केली. तर बघू शकता जिथं पण आमच्या का नाही गावामध्ये आहे का नाही एकदम भारी आहे का नाही जी युवासाठी जी यूथसाठी खूप भारी इन्स्पिरेशन घ्यायलासाठी असं, म्हणजे त्यांना काम वगैरे करायला जरा प्रॅक्टिस वगैरे करायला खूप भारी केलं आहे. असं तुमच्या गावात आहे का सांगा. कारण की जी आहे ती खूपच भारी आमच्या गावात सुविधा दिली. फक्त जी काय असतात माणसं ती काय नीट चौथं नाही, त्याच्यामुळे दुसरं काय विषय नाही. तर तिथं पालखी इथं आहे. तिथं पालखी आतमध्ये आहे का नाही धुतात पाय वगैरे पडायला. तिथं बाळूमामाचं मंदिर आहे बांधलेलं. कारण की बाळूमामाची मेंढरं पण येतात. म्हणजे कोणती तुकडी ती माहीत नाही बाळूमामाची मेंढराची. तर ती पण येतात. आमच्या गावामध्ये सगळं काय आहे, म्हणजे खूप चांगली सुविधा आहे. त्याच्यामुळं चांगले आहे खूप. तर असं काय मी का नाही ही करत नाही आमचं गावाची बढाई करायला. पण नाही असं सगळ्या गावामध्ये सुविधा असा पाहिजे, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवतोय. तर हो का बघू शकता हे पालखीत आहे. तिथं बाळूमामाचं मंदिर आहे. आणि इथं आहे का नाही असं काय अंधार बिंधार नसतो रातचा. एकदम सगळीकडे आहे का नाही लाईट वगैरे चालू असतात. इथं पाण्याची टाकी पण आहे. एकदम खूप भारी सुविधा केली आहे बघा. तर तुम्हाला डायरेक्ट मंदिर दाखवतो. तिथं आहे का नाही शेतर वगैरे लावल्यात. कारण की आता कशा उघडत व्हायचं, आता नाही पालखी आली. तर हो का इथं कट्टा वगैरे केलंय मस्तपैकी. ही झाड आहे उंबराचंच आहे ना. हां तर उंबराचं झाड आहे हो का. तर तिथं आहे. तिथं दररोज संध्याकाळी आहे का नाही 7 वाजता आरती होती. संध्याकाळी आज आरती होणार. ती आरती पण आहे का नाही जमलं तर दाखवतो. तर इथं कुलूप आहे सध्याला, आपण इथं करू. तिथं ही झेंडा तुम्हाला माहित असेल तर इथं काय करतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण की आम्ही गावात असून सुद्धा एवढं काय करत नाही बघा. श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न बघा. तर हे भंडारा कसला आहे, साधा आहे का बाळूमामाचा आहे? बाळूमामाचा ओळींना
हां हो काय बघू शकता इथं एक शाळ आहे. इथं एकाने त्यांचं एकाने असं ही आहे म्हणजे पाया पडायला त्यांच्या एकाने पायाचं ही आहे. आता आमच्या गावात सगळं काय झालंय, ग्राउंड झालंय, मंदिर आहे आणि सगळं काय आहे आता सुविधा वगैरे. तर फक्त एकच की ज्यांना असं विहीर नाही किंवा होल नाही म्हणजे असं वापरायला वगैरे पाणी नसेल, जर दुष्काळ वगैरे पडला वगैरे तर ते पाणी आहे का नाही एक सासवा चांगलीपैकी जागा राहायला पाहिजे, एक तळ वगैरे राहायला पाहिजे. तर त्याच्यामुळे का नाही एक तळ होतं पण ते नॅचरली फॉर्म झालेलं होतं, म्हणजे नॅचरली नव्हतं. पाणी साचायचं त्याला आणि जरा बांधबिन करून एकाने जरा खोल केलं. पण आता का नाही पूर्ण पीक का नाही ही करणार आहे एकदम हा म्हणजे एकदम प्रॉपरली का नाही सिमेंट वगैरे लावून चांगल्यापैकी असं तळ करणार आहे. जिथं पावसाचं पाणी किंवा का नाही कॅनलने आलेलं पाणी किंवा असं वड्याला वगैरे आलेलं पाणी सासा पाहिजे. तर त्याच्यामुळे इथं आमच्या इथं का नाही असं चाललंय. हे बघा ही जवळजवळ का नाही किती एकरचं असं ही काय माहिती किती एकरचं असं नाही, आपण काय मोजणी वगैरे केली नाही. पण बघू शकता हे खूपच मोठं असं करतात आहे. ह्या साईडला पण आहे का नाही असं खडा आहे का नाही खाणणार आहे म्हणजे खाणतात आहे आणि ह्या साईडला पण खडा खाणतात आहे. तिथं वरती टेकार केले काय माहिती कशामुळे ते आपल्या एवढं काय नाही माहिती. फक्त आपण जी चालले गावात ते दावायला आलोय. तर इथं पॉकलेन चालू आहे, पाणी एकाने साचायला जागा केली आहे. बघा सगळं काय बांधकाम वगैरे चाललंय. तिथनं इथनं एकानं माती काढून तिथं दंप होती वाटतं. बघा याक माती वगैरे निघते तुम्ही बघू शकता. इथं तळ वगैरे तर आता बघू शकता थोडं थोडं पाणी साचते पावसाचं वगैरे. पण ते आता एवढं नाही साचणार कारण की आता खोल होणार आहे आणि पूर्णपैकी होणार आहे. बघू शकता कसं चाललंय एकदम नियोजन. तिथे एक इंजिनियर पण आहे, ते एकदम निरीक्षण करतात आहे की काय चाललंय काय नाही, कसं होते कसं नाही. तर आता पेचं पाणी कसं असते ते दाखवतो. म्हणजे बोराला पण पाणी येतं पण ते आता बोराचं पाणी कोण पेत बसतं. म्हणजे जे बोरवेल असते जे आपण वेल नाही पण ती बोर असतोय त्याच्यापासून जमिनीचं एकानं पाणी येतं वरती. पण ती पाणी एकाने चांगलं नसतं एवढं पिण्यासारखं, चव नसते एवढी चांगली, ती खावायचं चव मारतं. त्याच्यामुळे एकाने आमच्या गावात एकाने फिल्टरचं पण पाणी भेटतं. तिथं जाऊन तुम्हाला दाखवतो. ही जार असते ह्याच्यामध्ये फिल्टरचं पाणी भरायचं. तर हो का ही सुविधा आहे. इथं स्कॅनर वगैरे आहे. यांचं जे जारचं मशीन आहे ह्याच्यामध्ये एकाने कॉईन टाकलं तर येतं, ऑनलाईन केलं तरी येतं. तर 1 रुपयाला 1 लिटर, 5 रुपयाला 5 लिटर आणि 10 रुपयाला 20 लिटर. तर ही 20 लिटरचं नसते, 18 लिटरचा जार असतोय. पण तरी असं मार्केटिंगसाठी 20 लिटर लिहिलंय बघा. तर आता इथं पैसे सोडलं तर बदा पाणी यायचं. ते 16 लिटरचं काय 18 लिटरचं असतं पाणी. काय नाही ते बंद कर बरं कोक कुठला खालचं. ठीक इथं पैसे भरलं तरी एका नाही माग म्हणजे पाणी तर आलं नाही काय. मग आका जार रिकामा आहे ना, पाणी येते नाही, एक टिपका पण पडला नाही बहुतेक. आणि काय ते पैसे पण माघारी आलं नाही. जर आलं माघारी तर सांगतो तुम्हाला व्हिडिओमध्ये ह्याच. पण असं जर स्कॅम झालं तर तुम्ही सावध राहत जावा. तर आमच्या इथं अजून एक आहे तसं असली मशीन, तर त्यांच्या इथं जाऊ आपण भरायला. कारण की जर आलं तर चांगली गोष्ट, नाही आलं तर फोन लावून त्यांना बोलावं लागतंय. मित्रांनो तिथनं पैसे माघारी आलं तर तिथनं इथं आलो. तिथं काय जातो तिथनं जवळ पडतं, इथं जरा लांब पडतं आमची म्हणजे माझ्या घरनं. तर त्याच्यामुळे ती जार एक तर वजनदार असतोय का जार वगैरे का नाही असं कळायचा वगैरे पडायचा. त्याच्यामुळे जवळनं मी घ्यायला बघतो. लगा सोडण्याला काही चालू आहे की कॉक. तर ती दुसरी मशीन आहे आमच्या गावातली. तर हो का ही मशीन आहे. टोटल ही 16 लिटरचं जार असते. 10 रुपयामध्ये 16 लिटर आहे का नाही भरतं. आता ही 7 लिटर भरते. बहुतेक आता कमी भरणार कारण की थोडं पाणी वाया गेलंय जरा आमचं. मित्रांनो कसं वाटलं हा व्हिडिओ ते नक्की कमेंटमध्ये सांगा. जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. कारण की असंच आपण चांगले चांगले व्हिडिओ टाकणार आता. कारण की आता टाकू वाटते मला म्हणून. बाकी काय नाही दुसरं. आणि सगळ्यात मेन गोष्ट की आमच्या गावाला एक नाही हायवे पण आहे. म्हणजे हायवे पण गेला आमच्या गावातनं. ती पालखी महामार्ग आहे जी बारामतीपासून चालू होतं ते इंदापूरपर्यंत जाते. म्हणजे अजून पण पुढे एक्सटेन्शन आहे त्याचं. पण आमच्या गावामध्ये तिवाला एक नाही रूट आहे, म्हणजे तिवाला हायवे आहे त्याच्यामध्ये सांगतोय. बाकी आमच्या गावात खूप चांगली सुविधा आहे. तुमच्या गावात आहे का नाही हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर ठेवतो मग मी.